हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर चला बघा, आज स्पेशल नाश्ता केलाय. संडे स्पेशल काय केला वहिनीने बघूया. तर सर्वांनी काय करायचं, संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह जायचं. संडे स्पेशल लाईव्ह आहे. मस्तपैकी गाणे होतात माईक वरून, बिना माईकची. तर कुठली गाणी चांगली वाटतात ती बघायसाठी संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह या. आणि नवीन कोण असतं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगतोय, कारण शेवटपर्यंत जास्त लोक व्हिडिओ पाहतात ते काय पाहत नाही, ती वेळ कमी असतोय. त्याच्यामुळं सुरुवातीलाच लाईक ठोका आणि नवीन कोण असतं चॅनल सबस्क्राईब करा. तर आता वहिनीचं काय स्पेशल नाश्ता, केरळमध्ये स्पेशल नाश्ता आहे. 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, 2 मिनिटातच बघून जाऊ काय स्पेशल नाश्ता आहे. तर चला बघूया. शोभा काय केलंय आज? हे बघा, केलं आहे हरभऱ्याचं कालवण. मस्तपैकी हरभऱ्याचं कालवण बनवलंय आज. हरभरा रस्सा भाजी मस्तच आहे. वाव, संडे स्पेशल. संडे स्पेशल हरभरा रस्सा भाजी. आणि त्यासोबत खायला काय केलंय बघा. त्याच्यासोबत खायला केली आहे इडियाप्पम. इडियाप्पम मस्तपैकी बनवले ते बघा. आणि शिजते ती पण. तर मस्त असं इडियाप्पम शिजते ती. हे इडियाप्पमचं भांड आहे. ठेवण्याची पद्धत बघा कशी आहे. बघूला असंच असतं ते. नाही, ह्याचं भांडं नाही. ह्याचं भांड नाही म्हणून आयडिया केली बघा. खाली ही idea. बघून ठेवलंय पातेलं आणि त्याच्यावरती हे भांड ठेवलंय. तर कशी काय आयडिया केली बघा बहिणींनी. पण मस्तच होते ती इडियाप्पम. इडियाप्पम परत आणि इडियाप्पम टाकलेली. इडियाप्पम मस्तच इडियाप्पम. आपण कुरवड्या कसं करतो तसं दिसते ते का. हो, छान. तर आज माझा नाश्ता जबरदस्तच आहे. सकाळच्या पारी खायला सर्वांनी या. माझी तर आता तोंडात खाली पण आहे ते इडियाप्पम. त्याच्या पण खाली डबल सेट आहे. 4 आणि 4 8. अजून तयार करायची चालूच आहे ती. अजून बनवायचं इकडं मला. तर आता मी डबा हो, काही धरलंय ते बनवायचं. शेवगा सगळी सोय आहे ती करून ठेवलंय. तर इडियाप्पमची रेसिपी बघायची असली तर पुन्हा कधी तर व्हिडिओ करून ठेवलायस का? नाही ठेवला. चल जा, असून द्या. परत कधीतरी आपण रेसिपीचा व्हिडिओ बनवू. इडियाप्पम तयार कसं पहिल्यापासून करायचं ती. तर आता ही मळून ठेवलंय. थोडक्यात माहिती शोभा सांगायला. आता काय काय केलं तर सांग. काय काय मिक्स केलं तेवढं सांग की. गरम पाणी केलं आणि तांदळाचं पीठ आहे ते त्यात उकडले फक्त. बाकी नाही काय केलं. आणि मीठ टाकून कुरवड्या आपण कसं करतो तसं असं उकडले. असं समजून काय मला वाटतं समजणार नाही कोणाला. ती रेसिपीचा व्हिडिओ परत टाकायला लागणार आपल्याला. तर इडियाप्पमची रेसिपी कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करून सांगा. मग आपण रेसिपीचा व्हिडिओ मस्तपैकी टाकू. हे बघा अजून जास्त शिजले मस्तपैकी. पोळलं बायकोला नाही पोळलं. तर हे बघा इडियाप्पम धूर निघतोय मस्तपैकीच. आणि हे दुसरं भांड या. तर कशी काय वाटते रेसिपी? मस्त. आज सकाळचा नाश्त्याला स्पेशल, संडे स्पेशल पोस्ट व्हेजिटेबल नाश्ता. तर ही बघा मस्त. आता डबा भरते माझा मस्तपैकी 4. किती इडल्या देणार? इडियाप्पम इडल्याच म्हणतो. किती पाहिजे तुम्हाला? किती पाहिजे तेवढ्या खावा. पण दणदणीत खावा, पोट भरून खावा. सकाळच्या पारी उठल्या योगा करा. असं मी का म्हणा, तर आपण रोज योगा करत असतो आणि रोज सकाळी 7 वाजता योगाची लाईव्ह असते. कोणी मिस करत असेल तर रोज सकाळी 7 वाजता लाईव्हला या. सकाळी 7 वाजता योगाची लाईव्ह असते आणि संध्याकाळी 8 वाजता रेग्युलर लाईव्ह असते. गाणी मस्त. सकाळच्या लाईव्हला मी कमेंट फक्त अर्ध्या तासानंतर वाचतो. लाईव्ह झाल्यानंतर कधी आधी मध्ये पण काय असं करायचं. कसं करायचं या. हे असं करते ती. पण त्याच्यात काय काय मिक्स असतं ते दावण्यासाठी रेसिपीच तयार करायला पाहिजे. सोपे आहे. सोपे आहे, अवघड नाही. अवघड नाही. अवघड कायच नसतं. एवढंच की उशीर लागतो जरा. टाइम जातं चालायचं तेवढं. आता कारण चांगलं खायचं म्हटल्यावर उशीर तर लागणारच. तर रेसिपी 10 मिनिटातच तू करून दाखव. 5 ते 10 मिनिटात परत कधीतरी व्हिडिओ बनव मस्त पैकी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन कोण असतं चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. छोटंसं लाईक बटन दाबायचं फक्त. तर ओके बाय. तर काही जर म्हणते लाईक करा का म्हणते. लाईकचा आम्हाला म्हणजे फायदा काय नसतो, पण एक जास्त लाईक दिसतं म्हणजे प्रोत्साहन मिळतं दुसरा पुढचा व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचं. त्यासाठी लाईक करा म्हणतो. नंतर काय लोकांना वाटत असतं की लाईक न जास्त पैसे मिळत असते. तसं पैसे आम्हाला काय मिळतं, तर पैसे मिळते म्हणून लाईक करू नका. एक तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तरी पण लाईक करा आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी. तर ओके बाय. आणि ज्यांना खरंच मनापासून प्रोत्साहन द्यायला नको त्यांनी काय लाईक करू नका. हा नाही. ओके बाय. पण असं कोणाला वाटणार नाही. लाईक सर्वजण करणारच. तर चला ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.